वीरपूर नावाचं एक गाव होतं, जिथे नगमा आणि फातिमा नावाच्या 2 बहिणी राहत होत्या. दोन्ही बहिणी चोरी करून आपला खर्च भागवत होत्या. फातिमा, मागच्या वेळी चोरलेले सगळे पैसे संपत आलेत. आता नवीन घर शोधून चोरी करायला हवीये. मी घर हेरून ठेवलंय. लखन सिंगच्या मुलीचं लग्न आहे. घरात भरपूर पैसे आणि दागिने साठवून ठेवलेत. आज रात्री आपण लखनच्या घरावर डल्ला मारूया. लखनच्या घरातून ढोलकीचा आवाज येतोय. तू त्याच्या घरात जा आणि सगळीकडे नीट बघून ये. नगमा लखन सिंगच्या घरी संगीत कार्यक्रमात सहभागी होण्याकरता जाते आणि सगळं घर नीट निरखून पाहून येते. रात्री उशिरा जेव्हा सगळीकडे शांतता असते, तेव्हा दोघी बहिणी भिंतीवरून उडी मारून लखन सिंगच्या घरात जातात आणि मौल्यवान वस्तू एका गोणपाटात भरू लागतात. फरशीवर पाणी सांडलेलं होतं. अंधारात नगमाला पाणी दिसत नाही आणि तिचा पाय घसरतो. ती भांड्यांवर जाऊन पडली. सगळी भांडी खाली पडली आणि भांड्यांचा आवाज ऐकून लखन सिंगच्या कुटुंबातले सगळे लोक जागे होतात. अच्छा नगमा आणि फातिमा, तुम्ही दोघी जणी चोरी करायला आला आहात. परिवारातल्या सगळ्यांनी ऐका, या दोघींची व्यवस्थित धुलाई करा. नगमा आणि फातिमाला चांगला चोप मिळतो. नंतर लखन सिंग गावच्या पाटलाशी बोलून दोघींनाही गावाबाहेर हाकलून दिलं. फातिमा, आता आपण कुठे जायचं? आपल्याला तर घर सुद्धा नाहीये आणि आपले कोणी नातेवाईक सुद्धा नाहीत. मी असं ऐकलंय की जंगलात एक भूत राहतं. जर त्या भूताचा लंगोट आपण स्वतःजवळ ठेवला तर ते भूत आपल्याला वश होईल. मग आपण त्याच्याकडून कोणतंही काम करून घेऊ शकतो आणि या गावकऱ्यांचा बदला सुद्धा घेऊ शकतो. त्या भूताबद्दल तर मी सुद्धा ऐकलंय, पण ते भूत भयंकर असलं तर आपण काय करणार? मग भयानक असलं तर असू देत. आपण काय कमी भयानक आहोत का? दोन्ही बहिणी जंगलातल्या भूताजवळ जाऊन पोहोचतात. भूत त्यावेळी झोपलेलं होतं. भूताने आता लंगोट घातलेला आहे. जोपर्यंत ते लंगोट काढून ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. थोड्या वेळाने भूत उठलं आणि लंगोट काढून ठेवून रक्ताच्या नदीत आंघोळ करायला गेला. नगमा आणि फातिमा पटकन जाऊन भूताचा लंगोट चोरला. आता हा लपून कुठे ठेवायचा? हा लंगोट कालीमातेच्या देवळात लपवून ठेवूया. भूताला तिकडे जायची भीती वाटते. जोपर्यंत भूत परत आलं तोपर्यंत नगमा आणि फातिमा लंगोट कालीमातेच्या मंदिरात लपवून परत आल्या. अरे, माझा लंगोट कुठे गेला? इथेच तर ठेवला होता. तुझा लंगोट आमच्याकडे आहे. माझा लंगोट परत करा. एका भूताचा लंगोट पगडी सारखी शान असते त्याची. आम्ही तुझा लंगोट तुला परत देऊ, पण तुला आमचं काही काम करावी लागतील. स्वतःचा लंगोट घेण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आम्हाला तुझ्या पाठीवर बसवून आमच्या गावात घेऊन चल. भूताने दोन्ही बहिणींना त्याच्या पाठीवर बसवलं आणि उडत उडत त्या दोघींना घेऊन गावात गेलं. जेव्हा ते गावात पोहोचतात तेव्हा त्या भूताला म्हणतात, सगळ्यांच्या घरावर मोठ्या मोठ्या गारांचा पाऊस पाड. सगळ्या गावकऱ्यांची डोकी फुटली पाहिजेत. गावातल्या प्रत्येक घराच्या आत गारांचा पाऊस पडू लागतो. गावकरी जीवाच्या आतंकाने आरडाओरडा करत आपापल्या घरातून बाहेर पडू लागतात. नगमा आणि फातिमाला गावातल्या लोकांची अशी अवस्था बघून खूप हसल्या. हे बघ भूता, आता गावाच्या मध्यभागी आम्हाला एक सोन्याचं घर बांधून दे. जो व्यक्ती त्या घराकडे पाहिल त्याचं तोंड कायमचं काळं झालं. भूताने त्याच्या शक्तीच्या जोरावर त्या दोघी बहिणींकरता गावाच्या मधोमध एक सोन्याचं घर बांधून दिलं. दोघी बहिणी त्या भूताला त्यांचा नोकर बनवतात. भूत बिचारा आपलं लंगोट मिळावा म्हणून ते त्या दोघींचं सगळं सांगितलेलं ऐकत असतं. दोन्ही बहिणी भूताकडून जेवण बनवून घेत असतात, भांडी धुवून घेत असतात. तिकडे गावकरी खूप त्रासलेले असतात. इच्छा नसून सुद्धा गावकऱ्यांची दृष्टी नगमा आणि फातिमाच्या सोन्याच्या घरावर पडतच असते. ज्या कुणाची नजर त्या घरावर पडत असते त्याचा चेहरा कायमचा काळा होऊन जात असे. गावातले जवळजवळ अर्धे लोक काळे झाले होते. गावकरी त्यांची समस्या घेऊन पाटलाकडे जातात. प्रधानजी,
नगमा आणि फातिमाने भूताला वशमध्ये करून आम्हा गाववाल्यांचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे. पुरुष तर काळे झालेलेच आहेत, पण भरपूरशा पोरी सुद्धा काळ्या होत चाललेल्या आहेत. त्यांच्या लग्नामध्ये खूप कटकटी होतील. काहीतरी करा. काळजी करू नका. मी काल एका पोचलेल्या साधू महाराजाला सगळं सांगितलेलं आहे. ते येतील तेव्हा ते सगळं बरोबर करतील. दुसऱ्या दिवशी साधू महाराज गावात येतात. त्यांच्या दिव्य ज्ञान याच्या सहाय्याने त्यांना नगमा आणि फातिमाने भूताचा लंगोट कुठे लपवून ठेवलाय ते समजतं. भूताचा लंगोट काली माताच्या मंदिरामध्ये लपवलेला आहे. आपल्याला भूताचा लंगोट शोधून त्याला द्यायचा आहे. मग सगळ्या कटकटी बरोबर होतील. लखन सिंग जातो आणि काली मातेच्या देवळातून भूताचा लंगोट घेऊन येतो. रात्री नगमा आणि फातिमा जेव्हा गाढ झोपलेले असतात तेव्हा लखन सिंग खिडकीतून भूताचा लंगोट त्याच्या दिशेने भिरकावतो. अरे, हा तर माझा लंगोट आहे. भूत आपला लंगोट घालतो आणि सगळं पहिल्यासारखं करून टाकलं. सकाळी जेव्हा फातिमा आणि नगमाला जाग येते तेव्हा त्या पाहतात की त्या दोघी फातिमा उठ, आपलं सोन्याचं घर कुठे गेलं? आपण असं मोकळ्यावर कशा येऊन पडलो? आता तुमच्या दोघांची मनमानी संपलेली आहे. भूताला त्याचा लंगोट परत मिळालेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा सावळेपणा घालवलेला आहे. आता जरा स्वतःचा चेहरा पण आरशात बघा. नगमा आणि फातिमाने जेव्हा आरशात स्वतःचा चेहरा पाहिला तेव्हा त्या रडू लागल्या. दोघांचेही चेहरे अतिशय काळे झाले होते. भूताने सांगितलंय तुम्ही गाववाल्यांच्या घरी कमीत कमी 2 वर्ष काम करायला पाहिजे. त्यानंतरच तुमचा चेहरा उजळायला लागेल. अशा प्रकारे दोन्ही बहिणींना त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली.